Hello and welcome to Sangam. So, from today, we are going to start with lecture 1 of subject computer for your Bombay High Court clerk crash course. Okay, so without wasting any further time, we will start with our lecture. सगळ्यात आधी मला तुम्हाला सांगायचं आहे कम्प्युटर जे आहे ते तुम्हाला किती मार्कांसाठी येणार आहे. मी यूट्यूबवरती पण लेक्चर घेतलं होतं, एक मिनटं, तिथे पण तुम्हाला सांगितलं होतं कम्प्युटर जे आहे ते आपल्याला 10 मार्कांसाठी येणार आहे. ठीक आहे, म्हणजेच किती क्वेश्चन्स, 10 क्वेश्चन्स. ओके, तर आपण त्या हिशोबाने रॅपिडली सुमारे 8 किंवा मॅक्झिमम 10 लेक्चर्समध्ये, ज्यामध्ये मी तुम्हाला लास्टचे जे लेक्चर्स असतील त्याच्यामध्ये काही शॉर्टकट सांगेल. काल तुम्ही बघितलं होतं की सरांनी तुम्हाला जेव्हा PYQ डिस्कशन घेतलं होतं तेव्हा एक क्वेश्चन होता, Alt F4 आणि समथिंग केल्यावरती काय रिझल्ट येतो, राईट. तर त्या प्रकारचे जे शॉर्टकट असतात, Ctrl+I जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा काय रिझल्ट परफॉर्म होतो, ह्या प्रकारच्या सगळ्या गोष्टी मी काय करेल, एकतर लास्टच्या 2 लेक्चर्समध्ये घेईल किंवा आपण काय करू, प्रत्येका लेक्चरनंतर 15-15 मिनटं आपण जे शॉर्ट फॉर्म्स असतात जसं USB झालं, HTML झालं, या सगळ्या गोष्टी आणि हे कीबोर्डचे जे शॉर्टकट्स असतात ते आपण हे पूर्ण जे 8-10 लेक्चर आहे त्याच्या एंडिंगला एक 10-15 मिनटाचं तेवढं सेशन ठेवायचं का, तुम्ही मला सांगा आणि आपण त्या हिशोबाने करू. कळलं ना. एक तर 2 टाईप्स आहे आपल्याकडे, 8 लेक्चर घेऊ आपण आणि उरलेले 2 लेक्चर डेटा फॅक्ट्स शॉर्टकटसाठी ठेवू, किंवा आपण 8 लेक्चर घेऊ आणि सगळ्या लेक्चर्समध्ये एंडिंगला जर 1 तासाचं लेक्चर असेल तर 1 hour 15 मिनिट करू आपण आणि ते 15 मिनिट्स आपण डेटा फॅक्ट्स आणि हे जे शॉर्ट फॉर्म्स आहेत त्याच्यासाठी ठेवू. ओके, तर तुम्ही मला ते सजेस्ट करा कसं करायचं. चला, आज आपण फर्स्ट लेक्चर करूया. तुम्ही लेक्चर सुरू असताना नोट्स काही काढायचे नाही आहे. मी तुम्हाला लेक्चरनंतर आपलं जे प्रायव्हेट चॅनल आहे तिथे नोट्स पण देणार आहे आणि जसं लेक्चर झालं तसं पटकन ते नोट्स रिव्हिजन करायची, त्याच्यानंतर लगेच MCQ सोडवायचे. आज तुम्हाला ह्या लेक्चरनंतर 20 MCQ मिळणार आहे. त्याच्या एंडिंगला आन्सर्स पण आहे, पण तुम्ही प्लीज लहान मुलांसारखं पेज पलटवून आन्सर बघून कॉपी पेस्ट करू नका. ठीक आहे, सिरियसली द्या. तुम्ही एवढी फीस भरलेली आहे, तुम्हाला काहीतरी करायची इच्छा आहे, म्हणून आपल्याला कोणाला दाखवायचं नाही आहे की बघा मला 20 पैकी 20 पडले. आपल्याच एका ॲनालिसिससाठी आपण 5 जरी बरोबर आले तरी चालेल, पण तुम्ही सिरियसली ते 20 क्वेश्चन्स सोडवा. ठीक आहे, चला आता आपण अजेंडा ऑफ द लेक्चरकडे वळूया. सगळ्यात आधी मला तुम्हाला कम्प्युटरबद्दल एक बेसिक इंट्रोडक्शन द्यायचं आहे. ओके, म्हणजे कम्प्युटर काय असतं, त्याची डेफिनेशन काय असते, किंवा काय काय कंपोनंट्स असतात कम्प्युटरमध्ये, त्याचं इव्होल्युशन कसं झालं, सगळ्यात आधी कोणतं कम्प्युटर इन्व्हेंट झालं होतं, लेटेस्ट आपण कोणतं वापरत आहे, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला माहिती असल्या तर क्वेश्चन्स अचूकपणे तुम्ही सॉल्व करू शकता. तर बघा आता, कम्प्युटर इज ॲन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. काय लिहिलं आहे इथे, हा एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. आता प्लीज तुम्ही कन्फ्युजन करून घेऊ नका की इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकलमध्ये. कम्प्युटर इज नॉट ॲन इलेक्ट्रिकल डिव्हाइस, इट इज ॲन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. काय फरक आहे याच्यामध्ये हे बघा. सगळ्यात आधी मी तुम्हाला एक्झाम्पल सांगते, मग तुम्ही त्यानंतर मी डेफिनेशन सांगते किंवा त्याला समजावून सांगते. हे बघा, इलेक्ट्रिकलचं जर मला तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं आहे तर आहे ते हीटर, किंवा हे जे लाईट्स आहेत वर्गामध्ये ते लाईट्स. म्हणजेच काय, जी इलेक्ट्रिकल एनर्जी आहे त्याला आपण कन्वर्ट करतो एक तर हीटमध्ये किंवा लाईटमध्ये. म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीचं जर वेगळ्या रूपामध्ये कन्वर्जन झालं तर त्याला आपण इलेक्ट्रिकल डिव्हाइस असं म्हणतो आणि हे त्याचे एक्झाम्पल्स आहे. परंतु आता जर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस काय आहेत ते बघायचं असेल तर मी तुम्हाला इथे समजवते. ते एक्झाममध्ये येणार नाही, पण आपल्याला कळून घ्यायचं आहे कम्प्युटर हे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे म्हणून ऐकून घ्या.
प्रत्येक गोष्ट जी काही म्हणजे आपणही आहे किंवा जे कोणते लिव्हिंग नॉन लिव्हिंग गोष्टी आहे त्या एका गोष्टीपासून बनतात, त्याला म्हणतो आपण ॲटम. या ॲटममध्ये सगळ्यांनी याचा 10वीपर्यंत अभ्यास केला आहे, बिलकुल आश्चर्यचकित व्हायचं नाही, नीट ऐका फक्त. ॲटममध्ये इलेक्ट्रॉन्स असतात, प्रोटॉन्स असतात आणि न्यूट्रॉन्स असतात. इथे आपल्याला प्रोटॉन न्यूट्रॉनशी काही घेणं देणं नाही, पण हे जे इलेक्ट्रॉन्स असतात त्यांचं रिलेशन जेव्हा होतं त्या गोष्टीला एखादं इलेक्ट्रॉनिक उपकरण म्हणतात. मग कम्प्युटर काय आहे, हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. आता मॅम तुम्ही एवढं डिटेलमध्ये का सांगितलं, कारण की तुम्हाला बॉम्बे हायकोर्टमध्ये तुमच्या एक्झाममध्ये असा क्वेश्चन येऊ शकतो की कम्प्युटर इज ॲन ऑप्शन ए इलेक्ट्रिकल. सॉरी लाईट गेली होती. तर मी सांगत होते की तुम्हाला मी इथे लिहून दाखवलं होतं इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकलमधला फरक. आणि हे एवढं का सांगितलं होतं, तर मी तुम्हाला सांगत होते की तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन येऊ शकतो कम्प्युटर इज ॲन इलेक्ट्रॉनिक डिवाइस, ऑप्शन ए इलेक्ट्रॉनिक डिवाइस, ऑप्शन बी इलेक्ट्रिकल डिवाइस, ऑप्शन सी बोथ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक किंवा ऑप्शन डी नन ऑफ द अबाव. तर तुम्हाला काय वाटेल की बाबा कम्प्युटर इलेक्ट्रिसिटी यूज करतं, तर ते एक इलेक्ट्रिकल उपकरण पण असेल म्हणून तुम्ही इलेक्ट्रॉनिक प्लस इलेक्ट्रिकल कराल, पण ते तुमचं उत्तर रॉंग असेल. कम्प्युटर इज नॉट ॲन इलेक्ट्रिकल डिवाइस, लक्षात ठेवा. इट इज ॲन इलेक्ट्रॉनिक डिवाइस. ओके, ठीक आहे. तर ही डेफिनेशन पाहिली आपण. अ कम्प्युटर इज ॲन इलेक्ट्रॉनिक डिवाइस दॅट कॅन एक्सेप्ट इनपुट, म्हणजे आपण कम्प्युटरमध्ये काहीतरी टाकू शकतो. काही म्हणजे काय, समजा एखादा व्हिडिओ आहे तो आपण तिथे टाकू शकतो. त्यानंतर इट ॲक्सेप्ट्स इनपुट दॅट इज डेटा, कोणत्याही प्रकारचा डेटा. समजा तुम्ही ऑफिसमध्ये वर्क करत असाल, तुम्ही जर काही डॉक्युमेंट्स बनवत असाल तर तुम्ही वर्ड वापरू शकता. म्हणजे तुम्ही तिथे काय करत आहे, काहीतरी टाईप करत आहे, स्प्रेडशीट यूज करत आहे, तिथे डेटा टाकू शकता. कम्प्युटरमध्ये तुम्ही जे काही टाकतात त्याला इनपुट म्हणतात, म्हणजे कम्प्युटर ते इन करते, आत घेते. ओके, त्यानंतर इनपुट झाल्यानंतर कम्प्युटर त्या डेटाला प्रोसेस करतं. इट प्रोसेसेस इट यूजिंग इन्स्ट्रक्शन्स ऑर प्रोग्राम्स. जसं फॉर एक्झाम्पल मला तुम्हाला सांगायचं आहे, जर मी एखादा मूवी टाकला कम्प्युटरमध्ये आणि तो प्ले केला, तर तो वर्डमध्ये जाऊन ओपन होईल का? कधीच नाही होणार. किंवा पिक्चर इमेजमध्ये होईल का? नाही. जर VLC मीडिया असेल, काही असेल, तर व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ प्लेअरमध्येच ओपन होईल. म्हणजे काय झालं आहे, कम्प्युटरनी डेटा घेतला, तो प्रोसेस केला की बाबा हा काय आहे. एखादं समजा PDF असेल तर ते PDFचा जो ॲप्लिकेशन असेल त्याच्यातच ओपन होईल, वर्डमध्ये होणार नाही. ठीक आहे, म्हणजे त्यांनी काय केलं, प्रोसेस केलं आणि सेम ॲप्लिकेशनमध्ये त्याला ओपन केलं. त्यानंतर काय करतं, ते आउटपुट देतं. आउटपुट म्हणजे काय, जे आता आपण समोर बघू शकत आहे. मी व्हिडिओ टाकला होता, त्यांनी प्रोसेस केलं की बाबा हा कोणत्या टाईपचा डेटा आहे आणि मला आउटपुटमध्ये हा कोणत्या फॉर्ममध्ये दाखवायचा आहे. मग त्यांनी मला तो व्हिडिओ फॉर्ममध्ये, व्हिडिओ प्लेअरमध्ये दाखवला. त्याला आपण काय म्हणलं, आउटपुट. ठीक आहे, इनपुट, प्रोसेस, आउटपुट. आणि फायनली एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डेटा जो आहे तो स्टोअर पण करून ठेवतो कम्प्युटर फ्युचर यूजसाठी. तर हे सगळे जे आहे ते फीचर्स आहेत कम्प्युटरचे. कम्प्युटर एक इलेक्ट्रॉनिक डिवाइस आहे. इनपुट म्हणजे आतमध्ये एखादी गोष्ट घेतं, प्रोसेस करतं, आउटपुट करतं आणि स्टोअर करून ठेवतं डेटा. आता आपण पुढे वळूया. सेम ह्या प्रकारचा क्वेश्चन काल सरांनी डिस्कस केला होता की व्हॉट आर द की फीचर्स ऑफ कम्प्युटर. त्याच्यामध्ये त्यांनी काही 3 ऑप्शन दिले होते आणि चौथं ऑप्शन होतं ऑल ऑफ द अबाव. तर सरांनी सांगितलं तुम्हाला ऑल ऑफ द अबाव आन्सर आहे. प्लस ॲडिशन त्यांनी हे सांगितलं की इसेन्शियल फीचर हे इलेक्ट्रिसिटी पण असू शकतं, मदरबोर्ड पण असू शकतं. आठवतं आहे ना? त्याच प्रकारे हे जे आहेत हे सगळे की फीचर्स आहे. कम्प्युटरला स्पीड पाहिजे, तो एखाद्या कॅल्क्युलेटरसारखा नाही त्याचा यूज व्हायला पाहिजे, तो त्याच्यापेक्षा स्पीडीली त्यांनी जे आहेत ते रिझल्ट्स दाखवायला पाहिजे, म्हणून स्पीड एक की फीचर आहे. दुसरं आहे ॲक्युरसी. तुम्ही जे काही त्याला कॅल्क्युलेशन्स सांगत आहात किंवा समजा मी स्प्रेडशीटमध्ये विद्यार्थ्यांचे नावं आणि त्यांना मिळालेले मार्क
कसेही करून टाकले, पण कम्प्युटरनी ॲक्युरेटली त्यांना टॉप टू बॉटम सॉर्ट करून द्यायला पाहिजे. हे एक कम्प्युटरचं की फीचर आहे. कधीच कम्प्युटर इनॲक्युरेट डेटा प्रोड्यूस करत नाही. एक तुम्हाला मजेदार गोष्ट सांगायची म्हणजे तुमच्यापैकीच एका विद्यार्थ्यानी मला किंवा टीममध्ये कुणाला तरी कॉल करून सांगितलं की सर मॅम मी पासवर्ड टाकत आहे आपल्या संगमच्या वेबसाईटमध्ये एंट्री करताना, पण तिथे येते इनकरेक्ट पासवर्ड, पण मी तर करेक्ट पासवर्ड सांगत आहे. तर कोणतंही इलेक्ट्रॉनिक उपकरण असो, मोबाईल असो किंवा टी व्ही असो, टी व्हीवरती जर तुम्ही 1 नंबरचं रिमोटवरती बटन दाबलं तर 1 नंबरचं चॅनल लागणार आहे, 2 नंबरचं चॅनल नाही लागणार. तसंच तुम्ही पासवर्ड जो आहे तो चुकीचा टाकला असेल आणि म्हणूनच जे आहे ते इनॲक्युरेसी झाली. ह्युमन एरर कधीही होतो, कम्प्युटरमध्ये एरर होत नाही. म्हणून ॲक्युरेसी हे एक की फीचर आहे. ओके. त्यानंतर ऑटोमेशन म्हणजे ते स्वयंचलित आहे. आपल्याला तिथे जाऊन त्याला इन्स्ट्रक्शन नाही द्यावं लागत की बाबा मी जो डेटा आत्ता तुला दिला आहे तो तू मला ह्या फॉर्ममध्ये उघडून दे. तो स्वतःच प्रोसेस करतो आणि ऑटोमॅटिकली डेटा आउटपुट देतो आपल्याला. त्यानंतर मेमरी, प्रचंड मेमरी असते कम्प्युटरमध्ये. आपण जेव्हा लॅपटॉप किंवा डेस्कटॉप CPU जेही आपण विकत घ्यायला जातो तेव्हा आपण ऑप्शनमध्ये चूज करतो किती TB, 100 GB वगैरे अशा प्रकारे आपण मेमरी चा यूसेज करतो. आणि लास्ट फीचर आहे वर्सटॅलिटी म्हणजे बहुपरकारित्व. म्हणजे काय, तुम्ही एक सोबत समजा तुम्ही ऑफिसचं वर्क करत असाल, तुम्ही स्प्रेडशीटवर काम करत आहात एका टॅबमध्ये, दुसऱ्या टॅबमध्ये तुम्ही यूट्यूबवरती काहीतरी बघत आहात, मागे बॅकग्राऊंडमध्ये गाणं बघत आहात, आणि तिसऱ्या टॅबमध्ये एकाच वेळेला तुम्ही फोनमधला डेटा कम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये टाकत आहात. तर एक सोबत कम्प्युटरनी काय केलं आहे, आता 3 टॅबमध्ये वर्क केलं आहे. पण अशी गोष्ट ह्युमन करू शकतो का? आपण एक सोबतच समजा DJ चालू आहे कॉलनीमध्ये, उद्या परीक्षा आहे, आपण अभ्यासही करतो आहे आणि फोनवर पण बोलतो आहे, असं आपण वर्सटाईल आहोत का? नाही, आपल्याला लगेच चिडचिड होते. पण कम्प्युटरला तुम्ही जितके जास्त टास्क द्याल एक सोबत, तो तितकंच त्याला हुशारीने ॲक्युरेटली तो परफॉर्म करतो. म्हणून कम्प्युटर हे काय एक वर्सटाईल डिव्हाइस आहे. हे की फीचर्स आहे, तुम्हाला नोट्समध्ये पण दिले आहे, डेफिनेशन वगैरे सगळं कवर्ड आहे. आता आपण बघूया कम्प्युटर. आपण बघितलं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे, पण ॲक्च्युली ते बनलं कशाने आहे? जसं आपण ह्युमन बिंग आहे, आपण कशाने बनलो आहे? हात आहे, पाय आहे, डोकं आहे. तसं कम्प्युटरला काय काय, त्याचे ऑर्गन्स काय आहे? तर सगळ्यात महत्त्वाचे जे काही ऑर्गन्स आहे ते 2 आहे. एक आहे हार्डवेअर आणि एक आहे सॉफ्टवेअर. आता हार्डवेअर काय असतं, सगळ्यात आधी आपण स्लाईडकडे वळायच्या आधी मी वर ढोबळ सांगते तुम्हाला की ज्या सगळ्या गोष्टी आपण बघू शकतो त्या हार्डवेअर आहेत. मग तुम्ही म्हणाल की मॅम मदरबोर्ड तर आतमध्ये असतं कम्प्युटरमध्ये, मग ते कसं काय हार्डवेअर आहे? पण नाही, आत्ता ते आतमध्ये आहे, पण आपण जर कम्प्युटर ओपन केला तर आपल्याला ते दिसेल ना. जसं ह्युमन बॉडीमध्ये आपल्याला हार्ट दिसत नाही, पण जर आपण ऑपरेट केली बॉडी तर आपल्याला ते हार्ट दिसेल. म्हणून हार्ट काय झालं, एक हार्डवेअर झालं. तसंच कम्प्युटरमधल्या ज्या काही गोष्टी आपल्याला दिसतात त्या हार्डवेअर असतात. म्हणजेच काय, फिजिकल पार्ट ऑफ कम्प्युटर ज्याला आपण टच करू शकतो ते सगळ्या गोष्टी हार्डवेअर आहे. त्या कोणते एक्झाम्पल, काही इनपुट डिव्हाइसेस. इनपुट मी तुम्हाला सांगितलं ना की ज्याने आपण एखादी गोष्ट कम्प्युटरमध्ये टाकतो, एखादा डेटा कम्प्युटरमध्ये इन्सर्ट करतो, त्या सगळ्या गोष्टी इनपुट डिव्हाइसेस असतात. तर हार्डवेअरमधले इनपुट डिव्हाइस कोणते, तर कीबोर्ड. आपण काय करतो, टाईप करतो आणि डेटा कम्प्युटरमध्ये टाकतो, म्हणून काय आहे ते इनपुट डिव्हाइस, बट अ हार्डवेअर इनपुट डिव्हाइस. त्यानंतर माऊस आपण पॉईंट करतो, एखादा डेटा कोणत्या फोल्डरमध्ये टाकायचा आहे, प्लस माऊस आपल्याला दिसतं पण, म्हणून ते इनपुट हार्डवेअर डिव्हाइस आहे. स्कॅनर, ह्या सगळ्या गोष्टी हार्डवेअर डिव्हाइस आहे, पण कशामध्ये येतात, इनपुट डिव्हाइसेसमध्ये. का बरं एवढं डिटेलमध्ये सांगत आहे, कारण की
आजचं जे लेक्चर आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. लेक्चरच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला कळेल की बाबा काल आपण जितकं डिस्कशन केलं होतं पेपरमधलं मॅक्झिमम क्वेश्चन्स ह्या चॅप्टरमधनं आपल्याला बघायला मिळतात. म्हणून आजच्या लेक्चरमधनं 40% तरी तुम्हाला क्वेश्चन बघायला मिळते. नीट लेक्चर करा. हे जे डिव्हिजन दिलं आहे ते आज तुम्हाला, तसं तर मी लेक्चरमध्ये इतकं नीट सांगते की तुम्हाला हार्ड वाटणार नाही, तरी तुम्ही आफ्टर लेक्चर गो थ्रू युअर नोट्स, ट्राय टू सॉल्व ऑल MCQs अँड स्टील इफ यू हॅव एनी डाऊट कनेक्ट विथ मी. ओके. पुढे आहे हार्डवेअर डिव्हायसेस, पण जे आउटपुट डिव्हाइस म्हणून काम करतात. ते कोणते? मॉनिटर. मॉनिटर म्हणजे काय? जिथे आपल्याला सगळं काही दिसतं. हे काय आहे? हे एक मॉनिटर आहे. हे काय? याला मी बघू शकते, तुम्ही बघू शकता. आत्ता तुम्ही लेक्चर बघत आहात तुमच्या फोनवरती. कशावर बघत आहात? स्क्रीनवर बघत आहात. तर ते काय? हार्डवेअर डिव्हाइस आहे, पण आउटपुट. आउटपुट म्हणजे काय? आता त्यांनी आपल्याला रिझल्ट दाखवला आहे. कम्प्युटरच्या मॉनिटरनी इन नाही केला आहे, आउट केलेला आहे डेटा, म्हणून तो आउटपुट हार्डवेअर डिव्हाइस आहे. त्यानंतर प्रिंटर, स्पीकर, इट इज इझी, नो नीड टू डिस्कस. त्यानंतर काही हार्डवेअर डिव्हाइसेस हे स्टोरेज डिव्हाइस म्हणून पण आपण त्यांचं कॅटेगरी करू शकतो. हार्ड डिस्क ही कम्प्युटरमध्ये असते, हिच्यामध्येच मेमरी असते. आपण जास्त GBची हार्ड डिस्क घेतो, राईट? तर ती काय असते? स्टोरेज डिव्हाइस आहे, पण हार्डवेअरमध्ये. पेन ड्राईव्ह, SSD म्हणजे आता जे लॅपटॉप्स आहेत ते आपण SSDचे जास्त प्रेफर करतो. दोघांमध्ये फरक काय ते आपण पुढे बघूया. पण एवढं लक्षात घ्या की SSD जे आहे ते हार्डवेअर डिव्हाइस आहे. त्यानंतर प्रोसेसिंग डिव्हाइस, CPU, जे कम्प्युटरसोबत असतं. आधी भलं मोठं असायचं, आता छोट्या साईजचं झालेलं आहे. ते CPU आहे. हा ब्रेन असतो कम्प्युटरचा, आपण पुढे बघूया ते. त्यानंतर रॅम, मदरबोर्ड, हे सगळे हार्डवेअर डिव्हाइसेस. फाईन. आता आपण वळूया जे आपण बघितलं होतं कम्प्युटरचे कंपोनंट्स. एक हार्डवेअर आहे, एक सॉफ्टवेअर आहे. हार्डवेअर झालं आपलं, आता आपण सॉफ्टवेअर बघू. सॉफ्टवेअर आर सेट्स ऑफ प्रोग्राम्स दॅट टेल हार्डवेअर टू डू वॉट द टास्क हॅज बीन आस्क्ड. म्हणजे काय? ते सगळ्या अशा गोष्टी ज्या आपण डोळ्यांनी बघू शकत नाही ते सॉफ्टवेअर आहे. पण हार्डवेअर सॉफ्टवेअरला कमांड करतं की बाबा आता ही ॲक्शन करायला लावली आहे. ठीक आहे, त्या गोष्टींना आपण सॉफ्टवेअर म्हणतो. फॉर एक्झाम्पल विंडोज आपल्याला डोळ्यांनी दिसतं का? ते कम्प्युटरच्या आतमध्ये असतं, आपल्याला नाही दिसत ते कुठे आहे, पण ते एक सॉफ्टवेअर आहे. लिनक्स, मॅक्स OS हे ॲपलचं आहे वगैरे, हे मायक्रोसॉफ्ट आहे. ह्या गोष्टी पण तुम्ही बघत चला. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे MS वर्ड, एक्सेल, टॅली हे सॉफ्टवेअर आहेत. हे आपल्याला दिसत नाही. म्हणजे तुम्ही म्हणाल की मॅम ॲप्लिकेशन तर आहे, ॲप्लिकेशन आहे, पण तुम्ही कधी ते कॉम्प्युटर ओपन केलं तर हे माझं MS वर्ड आहे, हे माझं MS एक्सेल आहे असं करू शकाल का? नाही. त्याचं कोणतं एक म्हणजे असं डिव्हाइस नाही आहे हातामध्ये, ते आतमध्ये आहे, ते सॉफ्टवेअर आहे. युटिलिटी शब्दाचा अर्थ काय आहे? इंग्लिशमध्ये पण तुम्हाला येऊ शकतं. जसं काल आपण बघितलं ॲम्बिग्युअस, तसं युटिलिटी म्हणजे काय ते विचारू शकतात. युटिलिटी म्हणजे त्या सगळ्या गोष्टी ज्यांचा यूज होतो. ह्युमन काइंडला, माणसाला ज्या सगळ्या गोष्टी युजेबल आहेत त्या गोष्टीला युटिलिटी सर्व्हिस म्हणतात. तर युटिलिटी सॉफ्टवेअर असतात. अँटीव्हायरस आपण क्विक हिल वगैरे ते घेतो. डिस्क क्लीनअप, कधी डिस्क क्लीन करण्यासाठी फोनमध्ये पण डिस्क क्लीनअप असतं. ते सगळे काय आहेत? सॉफ्टवेअर्स आहे. आणि अजून एक लास्ट सॉफ्टवेअरचं एक्झाम्पल प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर. म्हणजे आपण असं म्हणतो ना, मला C+ लँग्वेज येते, C++ येते, जावा येते, तर ती लँग्वेज काही तुम्ही अशी दाखवू नाही शकत, हे बघा मला ही लँग्वेज येते. आपण आपलीच लँग्वेज दाखवू नाही शकत की ही लँग्वेज आहे माझी. फक्त करून दाखवू शकतो. जिला आपण हात नाही लावू शकत त्या सगळ्या गोष्टी सॉफ्टवेअरमध्ये जातात. ओके. तर आपण बघितलं कम्प्युटर इज इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. त्याचे की फीचर्स पाहिले, ते कशापासून बनला आहे ते पाहिलं. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरपासून बनला आहे. आता आपण सगळ्यात बेसिक ज्याच्यामधून मला क्वेश्चन अपेक्षित आहे ते म्हणजे इव्होल्युशन ऑफ कम्प्युटर. तर बघा, आत्ता आपण जे कम्प्युटर बघतो तसं कम्प्युटरचं डिस्कवरी किंवा तशा कम्प्युटरची डेव्हलपमेंट नव्हती झाली खरोखरमध्ये. सगळ्यात आधी काय झालं होतं?
1642 म्हणजे आजपासून सुमारे 1000 वर्षांपूर्वी, 900 तरी वर्षांपूर्वी 1642मध्ये एक पास्कल लाईन म्हणून एक उपकरणची डेव्हलपमेंट झाली होती. कोणी केली होती? पास्कल नावाच्या व्यक्तीने, म्हणून त्याला पास्कल लाईन पण म्हणतात. तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी स्टोरी लक्षात ठेवा की पास्कल यांचे वडील जे आहेत ना ते टॅक्सेस वगैरे ह्या मर्चंट होते ते, आणि ते टॅक्सेस वगैरे गोळा करायचे त्यांच्यासोबत ट्रेडर्स होते त्यांच्याकडनं. तर त्यांना टॅक्सेस गोळा करताना सारखं वह्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, बुक कीपिंग खूप वाढली होती त्यांची, आणि म्हणून हे जे पास्कल आहेत, ब्लेस पास्कल आपण त्यांना म्हणतो, ब्लेस पास्कल यांनी एक असं उपकरण बनवलं की ज्यांनी त्यांच्या वडिलांना टॅक्स कोणी भरला आहे, कोणाचा बाकी आहे आणि पूर्ण टॅक्स किती आला आहे याचं कॅल्क्युलेशन इझिली होईल, म्हणून त्यांनी हे पास्कल लाईन बनवली. काय ते? अ मेकॅनिकल कॅल्क्युलेटर होतं ते. फाईन. त्यानंतर मधल्या काळामध्ये, ह्या 200 वर्षाच्या काळामध्ये कम्प्युटर ह्या एका एरिनामध्ये काहीच डेव्हलपमेंट झाली नाही, आणि 1833मध्ये एक ॲनालिटिकल इंजिन डेव्हलप केलं चार्ल्स बॅबेजने. आता हे नाव खूप महत्त्वाचं आहे. तुमचे नोट्स जिथे तुम्ही आता लेक्चर झाल्यानंतर नोट्सची झेरॉक्स काढा, किंवा तुमच्याकडे टॅब वगैरे असेल, कम्प्युटर लॅपटॉप असेल तर तिथे ओपन करून तुम्ही रिव्हिजन कराल, तेव्हा या चार्ल्स बॅबेजला हाताने अंडरलाईन करा किंवा हायलाईट करून ठेवा. का? बिकॉज ही इज फादर ऑफ कम्प्युटर. ओके, तर हे लक्षात ठेवा तुम्ही. चार्ल्स बॅबेज जे आहेत ते फादर ऑफ, जनक आहेत ते कम्प्युटरचे, आणि त्यांनी फर्स्ट आयडिया ऑफ मॉडर्न कम्प्युटर दिली होती. कधी? 1833मध्ये. पण एक वाईट गोष्ट अशी आहे की त्यांनी जे डेव्हलपमेंट केलं होतं ज्या डिव्हाइसचं, तर ते अस्तित्वात असताना कधीच त्याची डेव्हलपमेंट झाली नाही. ते फक्त एक काल्पनिकदृष्ट्या फक्त एक आयडिया म्हणून ते राहिलं होतं. त्यांच्या वेळेस कधी त्याची डेव्हलपमेंट झाली नव्हती. त्यानंतर 1890मध्ये बघा, हे इव्होल्युशन होतं आहे एकदम कमीपासून आपण एकदम डेव्हलप्ड गोष्टीपर्यंत आता आपली डेव्हलपमेंट होत आहे. 1819मध्ये पंच कार्ड सिस्टीम डेव्हलप झाली होती. आता ह्याच्यामध्ये पण अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पास्कलनी फक्त एक कॅल्क्युलेटर टाईप गोष्ट बनवली होती. चार्ल्स बॅबेजनी कम्प्युटर मॉडर्न टाईपचं तर बनवलं, पण ते कधी अस्तित्वात आलं नाही. पण पंच कार्ड सिस्टीममध्ये सगळ्यात आधी डेटा स्टोअर करण्याची गोष्ट जी आहे ती डेव्हलप झाली, आणि हे कोणी केलं होतं? हर्मन होलरिथ. हे नाव लक्षात ठेवा. स्टोरेज होऊ शकते एखाद्या उपकरणामध्ये, स्टोरेज पण करू शकतो आपण, अशी गोष्ट तेव्हा डेव्हलप किंवा इन्व्हेंट झाली होती. आणि इथून पुढे कम्प्युटरच्या हिस्ट्रीमध्ये सगळ्यात महत्त्वाची डेव्हलपमेंट आपल्याला बघायला मिळते. इनॅक म्हणजेच जे आहे याचा फुल फॉर्म तुम्ही लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉनिक. जर मी नोट्समध्ये नसेल दिला तर तुम्ही प्लीज तिथे लिहून घ्या. इलेक्ट्रॉनिक न्यूमरिकल इंटिग्रेटर अँड कम्प्युटर. ओके, तर इनॅक जे आहे ते 1942मध्ये डेव्हलप झालं, आणि ते फर्स्ट बिग इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर होतं. भलं मोठं कम्प्युटर होतं ते, पण आत्ताचं जे आपलं कम्प्युटर आहे त्याच्या जवळपास जर कोणतं येत असेल तर ते इनॅक आहे. ठीक आहे. त्यानंतर 1950 म्हणजे आता बघा आपण आत्ता 2025च्या जवळजवळ येत चाललो आहोत. मॅग्नेटिक कोर मेमरी हे काही वेगळं कम्प्युटर नव्हतं. जसे हे सगळे कम्प्युटरच्या डेव्हलपमेंट होत्या, ह्या कम्प्युटरमधली एक डेव्हलपमेंट आहे. हा एक वेगळा कम्प्युटर नाही आहे. काय आहे? फर्स्ट इंटरनल मेमरी ही आहे की कम्प्युटरमध्ये आपण इंटरनल मेमरी पण बनवू शकतो, या प्रकारचं ते डेव्हलपमेंट होती. आणि 1980 पुन्हा लक्षात ठेवा, क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे, सेमी कंडक्टर चिप्स ज्या आहेत त्याची डेव्हलपमेंट झाली. आणि हे
इतकं जास्त महत्त्वाचं होतं, कारण की जेव्हा हे इनॅकचे कम्प्युटर ह्या एका खोली एवढे तरी होते, एवढ्या मोठ्या मोठ्या कम्प्युटर्सपासनं आपण पर्सनल कम्प्युटरपर्यंत डेव्हलपमेंट करू शकलो जस्ट बिकॉज ऑफ सेमी कंडक्टर चिप्स. आणि सेमी कंडक्टर चिप्स जरी 1980मध्ये त्यांचं इन्व्हेन्शन झालं तरी त्या आत्ता सध्या खूप जास्त न्यूजमध्ये आहेत. चायना इज द बिगेस्ट मॅन्युफॅक्चरर ऑफ सेमी कंडक्टर आणि आपण इंडिया आता सेमी कंडक्टरचं मॅन्युफॅक्चरिंग करायला लागलो आहोत. म्हणून हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुमच्या करंट अफेअर्समध्ये पण सेमी कंडक्टरच्या डेव्हलपमेंटसाठी किंवा मॅन्युफॅक्चरसाठी कोणते कोणते घटक आपण वापरतो, मेटल्स वापरतो वगैरे, हे आपण करंट अफेअर्समध्ये कवर करू. पण आत्ता तुम्ही इथे लक्षात ठेवा, तुम्हाला असा क्वेश्चन येऊ शकतो, विच ऑफ द फॉलोइंग मेड पॉसिबल टू ट्रान्सफर बिग कम्प्युटर्स इंटू स्मॉल पर्सनल कम्प्युटर. त्याचा आन्सर काय आहे? सेमी कंडक्टर चिप्स. म्हणजे आधी तुम्ही जर बघत असाल, हे तर आहे इनॅकपासून छोटे पर्सनल कम्प्युटर झाले, पण आता पण जेव्हा आपण खूप लहान होतो तेव्हा जेव्हा आपण लॅपटॉप वापरायचो ते खूप जड असायचं, पण आत्ता काय असतं? लाईट वेट लॅपटॉप. नॉट ओन्ली लॅपटॉप, फोन पण. ज्या फोनवर तुम्ही आत्ता लेक्चर बघत आहात, तर जर तुम्ही आधीचे फोन बघितले तर ते हेवी असायचे. आत्ता लाईट वेट फोन यायला लागले. का? कारण की या सेमी कंडक्टर चिप्समुळे सगळ्या गोष्टी ज्या फोनमध्ये, लॅपटॉपमध्ये, कम्प्युटरमध्ये लागतात त्या छोट्या होत जाऊ लागल्या. तर याचं एक्सप्लेनेशन काय? स्मॉल चिप्स मेड पर्सनल कम्प्युटर्स पॉसिबल. आय थिंक आय हॅव एक्सप्लेन्ड यू इट इन डिटेल. ओके, हे जे आपण इकडे बघितलं ना सगळं, पास्कल लाईन बनवली होती, तर ते असं होतं बघा. म्हणजे काही नव्हतं ते, हे बघा इथे असं 7, 6 वगैरे असं दिसतंय ना, तर ते असे फिरवायचे आणि त्या गोष्टी तिथे कॅल्क्युलेटरसारख्या कॅल्क्युलेट व्हायच्या. चार्ल्स बॅबेजचं जे आहे ते ह्या प्रकारचं होतं. आता तुम्ही म्हणाल, मॅम तो जेव्हा अस्तित्वात होता तेव्हा कधी ते बनलं नव्हतं, मग तुम्ही फोटो कसं काय टाकला? तर नंतर त्याची डेव्हलपमेंट झाली. त्यांच्याच विद्यार्थिनींनी, ते गुरु होते आणि त्यांच्या स्टुडंटनी त्याची डेव्हलपमेंट केली. तर हा तसा त्याचा पिक्चर आहे. हे पंचमार्क सिस्टीम जे मी तुम्हाला सांगितलं होतं, लक्षात ठेवा की सगळ्यात आधी मेमरी आपण कम्प्युटरमध्ये स्टोअर करू शकतो. डेटा कम्प्युटरमध्ये म्हणजेच मेमरी असू शकते. हे पंचमार्क सिस्टीममधून पंचमार्क सिस्टीममधून आपल्याला कळालं. आणि इनॅक बघा किती मोठं कम्प्युटर होतं. इनॅक वर्ल्ड्स फर्स्ट इलेक्ट्रॉनिक लार्ज स्केल सेंट्रल पर्पज डिजिटल कम्प्युटर. फाईन, ठीक आहे. आता आपण पुढे वळूया. पुढे काय आता स्लाईडवरती इम्पॉर्टंट कम्प्युटर फॅक्ट्स. हां, खूप महत्त्वाच्या फॅक्ट्स आहे. मला ह्याच्यामधनं क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे. फर्स्ट कम्प्युटर प्रोग्राम was developed by Lady Ada Augusta, a student of Charles Babbage. ठीक आहे, आत्ताच आपण बघितलं. लक्षात ठेवा हे नाव, कारण की चार्ल्स बॅबेज जे आहे ते कम्प्युटरचे जनक आहेत, फादर आहेत. म्हणून तुम्ही ही गोष्ट पण लक्षात ठेवा. 2 डिसेंबरला कम्प्युटर लिटरसी डे म्हणून आपण सेलिब्रेट करतो. म्हणजे कम्प्युटरचं ज्ञान. कालच एका स्टुडंट्ससोबत झालं आमचं की बाबा त्यांना साईनअप, लॉग इन वगैरे, आणि एकच नाही बऱ्याच स्टुडंट्सला असा प्रॉब्लेम आहे, तर ती आहे कम्प्युटरबद्दलची लिटरसी. तो कम्प्युटर लिटरसी डे आपण 2 डिसेंबरला सेलिब्रेट करतो. फायनान्शियल लिटरसी असते. ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला किती नॉलेज आहे, आणि नसेल तर त्या दिवशी त्या गोष्टीवरती आपण भर देतो की पुढचं 1 वर्ष किंवा पुढे नेहमी ह्या गोष्टीवरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे, म्हणून तो एक दिवस आपण सेलिब्रेट करतो. पुढची फॅक्ट आहे, द फर्स्ट कम्प्युटर मेड इन इंडिया वॉज सिद्धार्थ. आता आपण बघितलं कम्प्युटरबद्दल हिस्ट्री बघितली, काय असतं काय नाही पाहिलं, पण मग भारतातलं पहिलं कम्प्युटर कोणतं आहे? ते आहे सिद्धार्थ. कोणी मॅन्युफॅक्चर केलं होतं? ECIने, इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. लक्षात ठेवा, महत्त्वाचा डेटा आहे. त्यानंतर द फर्स्ट कम्प्युटर इन इंडिया वॉज इन्स्टॉल्ड ॲट
मेन पोस्ट ऑफिस बेंगलुरू. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा सिद्धार्थ कम्प्युटर बनलं आणि कुठे ठेवण्यात आलं तर बेंगलोरमध्ये. त्याला आपण बेंगलुरू पण म्हणतो. तिथे ठेवण्यात आलं. कुठे तर पोस्ट ऑफिस. ठीक आहे. आता आपण इव्होल्युशन बघितलं, सगळ्या गोष्टी बघितल्या. आता आपल्याला बघावं लागेल जनरेशन्स ऑफ कम्प्युटर. म्हणजे पहिल्या जनरेशनमध्ये काय झालं, दुसऱ्यात काय झालं आणि फायनली आत्ता आपण कोणत्या जनरेशनमध्ये आहो कम्प्युटरच्या युसेजमध्ये, डेव्हलपमेंटमध्ये, ते बघूया. तर खूप महत्त्वाचं आहे. मला फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, फिफ्थ जनरेशनवरती क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे. चला, तर फर्स्ट जनरेशन म्हणजे व्हॅक्यूम ट्यूब्स टेक्नॉलॉजी यूज करत होतो आपण. कधी 1940-56. आपण म्हणजे मी भारताबद्दल स्पेसिफिक बोलत नाही आहे. कम्प्युटरची डेव्हलपमेंट ॲज अ होल, मग वर्ल्डमध्ये सगळीकडे असं बोलत आहे. फर्स्ट जनरेशनमध्ये आपण व्हॅक्यूम ट्यूब्स यूज करत होतो. हे बघा कसं, तुम्हाला आठवतं का? आधी आपल्याकडे जे टी व्ही होते, टी व्हीमध्ये पण व्हॅक्यूम ट्यूब होती. आपण काय म्हणायचो की बाबा टी व्ही जो आहे शिफ्टिंगच्या वेळेस वगैरे आपण म्हणायचो हळू ठेवा बाबा, त्याला पटकू नका. मागची आपली जी ही ट्यूब आहे बघा, असा मोठा मागे बॉक्स असायचा, तर ती ट्यूब फुटून जाईल. तर ते होतं काय, हेच होतं, व्हॅक्यूम ट्यूब होत्या त्या. खूप लार्ज असायचे ते कम्प्युटर. जसं आपला आधीचा टी व्ही किती लार्ज होता, कम्प्युटरला पण मागे व्हॅक्यूम ट्यूब असायची. खूप लार्ज होता कारण मागे ती ट्यूब असायची. स्लो होता तो कम्प्युटर, स्लो रन करायचा. एक्सपेन्सिव्ह होता कारण की फर्स्ट टाईम बनलेला आहे म्हणून एक्सपेन्सिव्ह होता. खूप पॉवर लागायची त्याला. आणि त्याचे एक्झाम्पल आहे इनॅक, युनिवॅक, हे सगळे त्याचे एक्झाम्पल्स आहे. इनॅक नंतर जे आलं होतं कम्प्युटर ते युनिवॅक आहे. आता आपण बघूया सेकंड जनरेशन. सेकंड जनरेशनचा पिरियड आहे 1956 to 63 आणि इथे ट्रान्झिस्टर यूज करण्यात आले. म्हणजे व्हॅक्यूम ट्यूबवरनं आता आपण ट्रान्झिस्टरवर गेलो. थोडी छोटी साईज झाली, स्मॉलर झालं, थोडं फास्ट झालं. कधी एक गोष्ट लक्षात ठेवा की जर का तुम्हाला ऑप्शनमध्ये आलं की व्हॅक्यूम ट्यूब्स वेअर प्रिडिसर्स म्हणजे आधी होते ट्रान्झिस्टर्सच्या, एक ऑप्शन, आणि दुसरं ऑप्शन आलं की ट्रान्झिस्टर्स वेअर मोर फास्टर दॅन व्हॅक्यूम ट्यूब्स. तर कधीही लक्षात ठेवा की जी पुढे येणारी जनरेशन आहे ती नेहमी स्मार्ट असते, फास्ट असते, सगळ्या चांगल्या गोष्टी असतात पुढच्या जनरेशनमध्ये. म्हणूनच तर त्याची डेव्हलपमेंट होते ना. जर का एखादी गोष्ट आधीच्या गोष्टीपेक्षा स्लो चालणार असेल तर ती डेव्हलपमेंटच नाही आहे, हो ना. त्या गोष्टी कॅन्सलच होऊन जातील. त्या कधी जरी डेव्हलप झाल्या तर त्या कधी पब्लिश होणार नाही, लॉन्च होणार नाही. म्हणून कधी पण आन्सर आलं, काल सर तुम्हाला लॉजिक सांगत होते, तर हे एक मेन बेसिक लॉजिक आहे की कधी पण आधीच्या गोष्टीपेक्षा नंतरची गोष्ट स्मार्ट असते, फास्ट असते, डेव्हलप्ड असते, सगळी चांगली असते. ज्या काही चांगले कंपोनंट्स आहे नंतरच्या डेव्हलपमेंटवरती त्याला तुम्ही होच म्हणायचं, ठीक आहे. तर छोटे असतात, फास्ट असतात आणि रिलायबल दॅन व्हॅक्यूम ट्यूब. बघा म्हणलं ना मी की आधीच्या ज्या काही डेव्हलपमेंट्स आहे त्याच्यापेक्षा नवीन डेव्हलपमेंट कधीही जास्त रिलायबल, जास्त चांगलं असतं. आणि याचे एक्झाम्पल काय आहे, IBM 700. IBM तुम्हाला माहिती असेल सगळ्यात मोठी डेव्हलपमेंट आहे कम्प्युटरच्या हिस्ट्रीमध्ये. तर ती कोणती आहे, सेकंड जनरेशन IBM 700 CDC. हे तुम्हाला एक्झॅक्टली असे नावं नाही येणार, पण हे येऊ शकतं की कोणत्या जनरेशनमध्ये कोणती टेक्नॉलॉजी यूज झाली होती. आता थर्ड जनरेशन, मला नाही वाटत याच्यावरती क्वेश्चन येईल कारण की खूप महत्त्वाची अशी काही डेव्हलपमेंट नाही आहे. 1964 to 71. आता काय झालं, ट्रान्झिस्टरच्या ऐवजी इंटिग्रेटेड सर्किट्स आपण कम्प्युटरमध्ये वापरायला लागलो. आता बघा मी काय सांगितलं होतं, पुढची जनरेशन जितकी कोणती येईल ती अजून भारी, ठीक आहे. तर हे बघा अजून स्मॉलर साईज. इथे काय होतं, स्मॉलर साईज, मोर स्पीड, ठीक आहे. फास्टर होता, आता इथे मोर स्पीड झाली आणि कॉस्ट पण लो झाली, ठीक आहे. आणि याचं एक्झाम्पल अगेन IBM आहे. तुम्हाला ह्या गोष्टीवरती क्वेश्चन येणार नाही, फक्त एवढा येऊ शकतो की फर्स्ट जनरेशनचे कम्प्युटर इनॅक आहे, तर एवढंच येऊ शकतं. IBM कोणत्या जनरेशनचं आहे वगैरे हे काही येणार नाही. एवढं लक्षात ठेवा, आपण व्हॅक्यूम ट्यूबवरनं ट्रान्झिस्टरवर आलो, ट्रान्झिस्टरवरनं इंटिग्रेटेड सर्किट्सवर आलो आणि नंतर फोर्थ जनरेशन जी की 1971 टू प्रेझेंट आत्ताची आहे
ती कोणती आहे? मायक्रो प्रोसेसर्स. मायक्रो म्हणजे जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की सेमी कंडक्टर चिप्समुळे आपण ह्या इनॅक भल्या मोठ्या कम्प्युटरवरनं आपण छोट्या पर्सनल कम्प्युटरची डेव्हलपमेंट करू शकलो. लाईट वेट कम्प्युटर किंवा लॅपटॉप्स आपण बनवू शकलो. तर त्या सगळ्या गोष्टी ह्या मायक्रो प्रोसेसचा अर्थ काय? प्रोसेसला छोटं करणं. मदरबोर्ड एवढं असायचं आधी, कम्प्युटर खूप जाड असायचं, ते सगळं छोटं झालं आता. तर हे बघा एक्झाम्पल होतं आहे ना मॅच. पर्सनल कम्प्युटर, पोर्टेबल कम्प्युटर आणि आता अजून पॉवरफुल झाले कम्प्युटर. एक्झाम्पल इंटेल, ॲपल, हे सगळे एक्झाम्पल आहे 4th जनरेशन ज्याच्यात आपण आत्ता जगत आहोत. 5th जनरेशनवरती क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे. प्रेझेंटमध्ये त्याची थोडी डेव्हलपमेंट आहे, पण पूर्ण फ्युचर हे ह्या 5th जनरेशनचं असणार आहे. काय एक्झाम्पल आहे बघा त्याचं? आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्वांटम कम्प्युटिंग, ह्या सगळ्या गोष्टी आपलं फ्युचर आहे. तुम्ही याच्यामध्ये मेटावर्स ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड करू शकता. खूप स्मार्ट आहे. व्हॉईस इमेज रिकग्निशन आहे. तुम्ही सिरीसोबत बोलू शकता, हे सिरी कॉल दिस पर्सन वगैरे. सेल्फ लर्निंग आहे, म्हणजे तुम्ही जर त्यांना आज एखादी गोष्ट सांगितली की बाबा माझी बॉम्बे हायकोर्टची एक्झाम आहे आणि मला त्याच्यासाठी काही मदत पाहिजे आहे, तर ते जे आहे सिरी झालं किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स झालं, ते तो गोष्ट लक्षात ठेवतो आणि लर्न करतो. म्हणून काय? सेल्फ लर्निंग आहेत ते. एक्झाम्पल जसं मी आधी बोलले सिरी, वॉटसन, क्वांटम कम्प्युटर वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी एक्झाम्पल आहे. ठीक आहे, आपण डेफिनेशन बघितली, की फीचर्स बघितले, त्यानंतर वेगवेगळे मी तुम्हाला डेव्हलपमेंट्स म्हणजे हिस्ट्री थ्रू घेऊन गेले, पास्कलपासून चार्ल्स बॅबेजपर्यंत आणि लेटेस्ट सेमी कंडक्टरपर्यंत घेऊन गेले. आणि नंतर आत्ता आपण जनरेशन्स पाहिल्या. 1st to 5th जनरेशन आपण कवर केली. आता बघूया टाईप्स ऑफ कम्प्युटर. खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप महत्त्वाचं आहे. क्वेश्चन याच्यावरती हमखास येऊ शकतो. सगळ्यात पहिला आहे, लक्ष द्या इकडे, ॲनालॉग कम्प्युटर. ओके, याचे नोट्स पण मिळाले आहेत तुम्हाला. तुम्ही काही चिंता करू नका की बाबा माझं लिहिण्यावरती मला लक्ष द्यायचं आहे वगैरे, ते काहीच करू नका. लेक्चरच्या आधी तुम्ही नोट्सची झेरॉक्स काढा, समोर ठेवा किंवा आयपॅडमध्ये कम्प्युटरमध्ये ओपन करा आणि बस लेक्चर कानात टाकून ऐकत राहा, स्वतःचा वेळ वाचवा. ॲनालॉग कम्प्युटर काय असतं? वर्क्स विथ कंटिन्युअस डेटा. काय अर्थ आहे मॅम याचा? म्हणजे समजा तुम्हाला कधी ताप आलेला असतो, तेव्हा तुम्ही थर्मामीटर वापरता. त्याच्यामध्ये काय होतं? कंटिन्युअसली तुमच्या बॉडीचं टेम्परेचर तो एक डिव्हाइस मेजर करत राहतो आणि फायनली आउटपुट देतो. म्हणजे काय झालं? कंटिन्युअस डेटा गेला ना त्या थर्मामीटरमध्ये, ते झालं ॲनालॉग कम्प्युटर. कम्प्युटर म्हणजे फक्त तुमचं जे कम्प्युटर आहे त्याला नका तुम्ही समजून घेऊ. कम्प्युटर म्हणजे असं कोणतं डिव्हाइस जे इनपुट घेतं, त्याला प्रोसेस करतं आणि आउटपुट देतं. थर्मामीटरनी काय काम केलं? तुमचं टेम्परेचरचं जे काही तापमान आहे ते इनपुट म्हणून घेतलं, आउटपुटमध्ये 2 वाजल्यानंतर तुम्हाला सांगितलं की बाबा खूप काही ताप नाही आहे, अभ्यास करा. ठीक आहे. त्यानंतर अजून जर एक्झाम्पल सांगायचं तर तुम्ही गाडी चालवता, तिथे समोर तुम्हाला स्पीडोमीटर दिसतं. ते पण काय आहे? एक ॲनालॉग कम्प्युटर आहे. म्हणजे तुम्ही गाडी चालवत असता, तो कंटिन्युअस डेटा घेतो. आत्ता 50वर आहे तुम्ही, मग 100वरती आहे, मग 10वरती आहे, कंटिन्युअसली डेटा घेते आणि तुम्हाला दाखवते. ते पण झालं ॲनालॉग कम्प्युटर. किंवा अर्थक्वेक येतो बघा, तर अर्थक्वेक आपण ज्या उपकरणाने मोजतो त्याला सिस्मोग्राफ म्हणतो आपण. तर ते जे आहे ते पण कंटिन्युअसली, असं नाही की अर्थक्वेक आलं तेव्हा कोणीतरी कम्प्युटर चालू करतो तो सिस्मोग्राफ, तो कंटिन्युअसली डेटा घेतो आणि जेव्हा अर्थक्वेक आलं तेव्हा तिथे ब्लिंक होते किंवा तिथे लाईन येते. तो पण एक ॲनालॉग कम्प्युटर आहे. तुमची हाताची घड्याळ जीच तुम्हाला एक्झाममध्ये चालते, आपण म्हणतो ना डिजिटल वॉच नाही चालणार मला एक्झाममध्ये, ॲनालॉग वॉच चालेल, तर ती काय आहे? ते पण एक ॲनालॉग कम्प्युटर आहे. हे बघा, स्पीडोमीटर, थर्मामीटर, ECG मशीन जे हॉस्पिटलमध्ये यूज करतो आपण, ते सगळे ॲनालॉग कम्प्युटर आहे. आता दुसरा प्रकार आहे, हा झाला फर्स्ट. सेकंड आहे डिजिटल कम्प्युटर. वर्क्स विथ डिस्क्रीट बायनरी डेटा. बायनरी डेटा म्हणजे जगातले सगळे कम्प्युटर
एक्सेप्ट क्वांटम कम्प्युटर बायनरी डेटामध्ये काम करतं. बायनरी डेटा म्हणजे काय? 0 आणि 1. म्हणजे तुम्ही त्याला 1 2 3 4 5 6 सांगते, तुम्ही ते सांगितलं पण त्यांनी त्याला फक्त 0 आणि 1मध्येच बघितलं. तो 1 2 त्याच्याकडे ती मेमरीच नाही. म्हणजे तुम्ही मराठीत बोलत आहात पण समोरचा त्याला इंग्लिशमध्येच समजून घेतो आहे. या प्रकारे कम्प्युटरची भाषा आहे. त्याला कळतच नाही आहे तुम्ही काय बोलत आहात. तुमच्या डेटाला तो स्वतःच्या लँग्वेजमध्ये कन्वर्ट करतो. त्याला आपण बायनरी लँग्वेज म्हणतो. तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, कम्प्युटर वर्क्स इन बायनरी लँग्वेज. बायनरी लँग्वेजचं एक्झाम्पल आहे 0 आणि 1. इतकंच लक्षात ठेवा. क्वेश्चन आला तर एवढाच. आपण काय बघत होतो? दुसरा टाईप बघत होतो डिजिटल कम्प्युटरमध्ये, जो बायनरी डेटामध्ये वर्क करतो. याचं एक्झाम्पल आपलं लॅपटॉप, डेस्कटॉप, कॅल्क्युलेटर हे सगळे डिजिटल आहेत. आता थर्ड जे की मिक्सचर आहे त्याला आपण हायब्रिड कम्प्युटर म्हणतो. ते ॲनालॉगचं आणि डिजिटलचं मिक्सचर आहे. हे बघा, कंबाईन्स ॲनालॉग अँड डिजिटल फीचर्स. तर याचे एक्झाम्पल काय आहे? मेडिकल इक्विपमेंट. म्हणजे जर तुम्ही कधी ICUमध्ये गेले असाल तेव्हा तुम्ही बघता की पेशंटच्या बोटांना असा चिमटा लावून ठेवलेला असतो आणि इथे मॉनिटरमध्ये कंटिन्युअसली दिसतं की आता त्याचा BP किती आहे, आता ऑक्सिजन किती आहे. म्हणजे त्यांनी ॲनालॉगचं काम केलं ना, कंटिन्युअसली डेटा घेतो आहे पण तो डिजिटल पण आहे. म्हणून त्याला डिजिटल आणि ॲनालॉग असं हायब्रिड आपण म्हणतो. हे ICUचे मॉनिटर्स, पेट्रोल पंपवरती जे आपल्याला पेट्रोल भरत असताना जे वरती डिव्हाइस दिसतो, जिथे नंबर पळत असतात, 0 झालं का बघा म्हणतो आपण, किंवा ते म्हणतात आपल्याला, ते काय आहे तर ते हायब्रिड कम्प्युटर आहे. ओके, ठीक आहे. आता टाईप्समध्ये काही पर्सनल कम्प्युटरचे टाईप्स आहे. त्याला आपण म्हणजे जो पर्सनल कम्प्युटर असतो त्या टाईपला आपण मायक्रो कम्प्युटर म्हणतो. मायक्रो म्हणजे या शब्दाच्या अर्थातच सगळ्या गोष्टी आलेल्या आहे, छोटं कम्प्युटर. तर जर तुम्हाला ऑप्शन आलं ENAC इज सुपर कम्प्युटर, क्वांटम कम्प्युटर, मायक्रो कम्प्युटर, ऑल ऑफ द अबाव, तुम्ही काय कराल? किंवा नन ऑफ द अबाव. तर ते कधीच मायक्रो कम्प्युटर नाही आहे, सुपर कम्प्युटर नाही आहे आणि क्वांटम कम्प्युटर नाही आहे. ओके, ते नन ऑफ द अबावमध्ये जाईल. आता दुसरं टाईप आहे सुपर कम्प्युटर. सुपर कम्प्युटर म्हणजे हे बघा, एवढं मोठं कम्प्युटर. एक कोणता तरी तो सोशल काहीतरी म्हणून मूवी आहे, त्याच्यामध्ये दाखवलं आहे बघा की गुगलकडे किंवा फेसबुककडे, यूट्यूबकडे ना प्रत्येका व्यक्तीबद्दलचं एक कम्प्युटर आहे. म्हणजे आपण काय सर्च करत आहोत, काय आपले प्रेफरन्सेस आहे. जसं तुम्ही यूट्यूबवरती बघत असाल की बाबा आज तुम्ही घरी बोलले मला बिर्याणी खायची, आणि यूट्यूबवरती किंवा इंस्टाग्रामवरती लगेच तुम्हाला तेच फ्लॅश येतो. तो कशामुळे येतो की सुपर कम्प्युटरमध्ये तुमचा डेटा स्टोअर केलेला आहे. ह्या प्रकारचं असतं. हे ENAC नाही आहे बरं का, हे आत्ताचं ENAC आता बंद झाले, ते तेव्हा होतं 50sमध्ये. हे आहे सुपर कम्प्युटर. हे इतकं फास्ट वर्क करतं. म्हणजे आपलं एक कम्प्युटर ज्याच्यामध्ये तुम्ही समजा एखादा डेटा ट्रान्सफर करत आहात आणि तिथे लिहून येतं की 1 hour नीडेड. त्या समजा 100 GB डेटा असेल, त्याला 1 hour नीडेड येतं. पण सुपर कम्प्युटरमध्ये इन अ ब्लिंक ऑफ युअर आईज, तुम्ही 1 सेकंदात डोळे बंद कराल तेवढ्या वेळामध्ये 100 GBचा डेटा ट्रान्सफर होऊन जातो किंवा प्रोसेस होऊन जातो. असं असतं सुपर कम्प्युटर. तुम्हाला सुपर कम्प्युटरबद्दल काहीच येणार नाही. 2च गोष्टी येतील. कोणी डेव्हलप केलं होतं? रॉजर क्रे. नाव लक्षात ठेवा, नोट्समध्ये जिथे कुठे दिलं आहे हायलाईट करा, अंडरलाईन करा. दुसरी गोष्ट येईल की भारतातले सुपर कम्प्युटर कोणते? तर फर्स्ट सुपर कम्प्युटर होतं परम शिवाय. आता कसं लक्षात ठेवाल तुम्ही? शिव देव आहेत, कुठे असतात? तिकडे वरती असतात, हिमालयामध्ये. म्हणजे वरती म्हणजे सगळ्यात पहिली व्यक्ती, म्हणून परम शिवाय असं लक्षात ठेवा तुम्ही. त्यानंतर परम प्रवेगा, परम उत्कर्ष. जिथे कुठे परम आलं ऑप्शनमध्ये ते तुमचं सुपर कम्प्युटर आहे. दुसरं तिसरं कोणतंच नाही आहे. क्वांटम नाही आहे, पर्सनल तर नाहीच आहे. ते फक्त आणि फक्त सुपर कम्प्युटर आहे. पहिलं कोणतं आहे तर परम शिवाय. त्यानंतर क्वांटम कम्प्युटर ही आत्ता एक सगळ्यात महत्त्वाची डेव्हलपमेंट आहे. याच्यामध्ये तुम्हाला 2च गोष्टी येतील जर आल्या तर.
त्याच्या कोणत्या येतील ते सांगते मी. त्याच्या आधी आपण बघूया, हे अजून पूर्णपणे डेव्हलप झालेलं नाही आहे. काय लिहिलं आहे? नॉट डेव्हलप्ड येट, स्टील इन डेव्हलपमेंटल स्टेज, युजेस क्यूबिट्स इन प्लेस ऑफ बायनरी बिट्स. मी काय सांगितलं होतं, बायनरी लँग्वेज म्हणजे 0 आणि 1. ह्या लँग्वेजमध्ये कम्प्युटर आपल्याकडनं डेटा घेतं. पण क्यूबिट्स काय आहे, एकाच वेळेला 0 1 0 1 0 1 या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला ते प्रोसेस करतं. म्हणून ते पर्सनल कम्प्युटर, जर मला तुम्हाला स्पीड सांगायची आहे तर पर्सनल कम्प्युटरपेक्षा कधी पण हे सुपर कम्प्युटरची स्पीड जास्त असणार आणि सुपर कम्प्युटरपेक्षा कधी पण क्वांटम कम्प्युटरची स्पीड जास्त असणार. तुम्हाला याच्यात काय लक्षात ठेवायचं आहे, पर्सनल कम्प्युटर बायनरी लँग्वेजवरती चालतं आणि जे आपलं क्वांटम कम्प्युटर आहे ते क्यूबिट्सवरती चालतं. एवढाच क्वेश्चन, एवढाच अभ्यास करायचा आहे. सुपर कम्प्युटरचं काय करायचं आहे, डेव्हलप रॉजर क्रेनी केलं होतं. भारतातलं कोणतं आहे, परम शिवाय. ठीक आहे, ओके. आता आपण पुढच्या स्लाईडकडे वळूया आणि याच्यामध्ये आहे कम्प्युटरचं पूर्ण ऑर्गनायझेशन कसं आहे. ठीक आहे, तर बघा, आधी मी डिस्कस केलं होतं तुम्हाला की कम्प्युटर आधी इनपुट घेतं, त्यानंतर त्याला प्रोसेस करतं आणि मग आउटपुट देतं. त्याच प्रकारे ही पुढची स्लाईड आपल्याला डायरेक्ट करते की फंक्शनल युनिट्स काय आहेत कम्प्युटरचे. इनपुट युनिट आहे, आधी ते डेटा घेतं. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, मी तुम्हाला तेव्हा फक्त एवढं सांगितलं होतं की कम्प्युटर डेटा घेतं नंतर प्रोसेस करतं. पण आता इथे बघा कोण प्रोसेस करतं, तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट सगळा डेटा प्रोसेस करतं. आणि तुम्ही इथे लिहून घ्या, CPU इज ब्रेन ऑफ कम्प्युटर. ठीक आहे, म्हणजे जसं आपल्याकडे पण डोकं आहे, ब्रेन आहे, तसंच कम्प्युटरचा ब्रेन कोण आहे, तर CPU आहे. आणि ह्या CPUमध्येच मेमरी युनिट असतं. आपल्या पण डोक्यामध्ये सेरेब्रम वगैरे असे बरेच पार्ट्स आहेत, त्याच्यामधलं लक्षात ठेवण्याचा जो भाग आहे, तसाच कम्प्युटरमध्ये सगळ्या गोष्टी मेमरी बेस्ड ठेवण्यासाठी मेमरी युनिट आहे. आणि लास्ट फायनल आहे आउटपुट युनिट. फाईन, आता बघूया आपण. इनपुट युनिट काय करतं, टेक्स डेटा फ्रॉम यूजर ॲज वी हॅव डिस्कस्ड ऑलरेडी. एक्झाम्पल कोणते आहेत, कीबोर्ड. आपण टाईप करून डेटा टाकला आहे कीबोर्डनी, माऊसनी आपण डायरेक्ट केला आहे, आणि स्कॅनर, हे सगळे काय झाले, इनपुट डिव्हाइस. CPU काय करतं, प्रोसेसेस डेटा, कॅल्क्युलेट्स अँड कंट्रोल्स. आता हा बघा, हा PYQ आहे. CPUमध्ये असतं ALU. काल आलं होतं ना, ALU म्हणजे काय, अरिथमॅटिक लॉजिकल युनिट, हे आहे. ते कुठे असतं, हे CPUमध्ये असतं. तर मागच्या वेळेस त्यांनी आय थिंक तुम्हाला फुल फॉर्म विचारला, ह्यावेळेस ते विचारू शकतात. ALU इज पार्ट ऑफ, तर लक्षात ठेवा, इट इज पार्ट ऑफ CPU. ओके, त्यानंतर तिसरा आहे CU. CU म्हणजे कंट्रोल युनिट. सगळ्या गोष्टी कशा कंट्रोल करायच्या आहेत ते CPUमध्ये कुठे असतं, तर कंट्रोल युनिटमध्ये असतं. आणि पुन्हा PYQ, रजिस्टर्स. काल काहीतरी होतं ना, सगळ्यात मोठं रजिस्टर की काहीतरी त्या टाईपचा क्वेश्चन होता. तर इथे लक्षात ठेवा आता तुम्ही, हे बघा, CPUमध्ये 3 गोष्टी असतात. काय, ALU, CU म्हणजे कंट्रोल युनिट, आणि रजिस्टर्स. ओके, CPU कन्सिस्ट ऑफ दीज 3 थिंग्स. याच्यावरती फुल फॉर्म काय म्हणून क्वेश्चन येऊन गेला, याच्यावरती एक क्वेश्चन येऊन गेला की रजिस्टर्सची फाईल मॅनेजर्स यूज करतं की प्रोग्रामर्स, टाईप्स काहीतरी आला होता. आणि कंट्रोल युनिट म्हणजे बरोबर काम करत आहे का CPU, हे सगळं बघणारं जे कोणी आहे ते आहे कंट्रोल युनिट. त्यानंतर मेमरी युनिट आहे. इट स्टोअर्स डेटा टेम्पररीली ऑर परमनंटली. टेम्पररी डेटा कोणता असतो, परमनंट कोणता असतो, तो आपण पुढे बघूया. पण इथे लक्षात ठेवा तुम्ही, मेमरी युनिट हे डेटा स्टोअर करतं. फॉर एक्झाम्पल रॅम, रॉम, हार्ड डिस्क. ठीक आहे, हे सगळं रॅम, रॉम, हार्ड डिस्क वगैरे आपण पुढे बघूया, त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्यानंतर आउटपुट युनिट. आउटपुट म्हणजे जसं आपण पाहिलं, हे मॉनिटर काय आहे, आउटपुट डिव्हाइस आहे. डिस्प्लेज रिझल्ट्स टू द यूजर. फॉर एक्झाम्पल मॉनिटर, प्रिंटर, स्पीकर. प्रिंटर काय करतं, आपण इनपुट दिला एक PDF, त्याला आपण बाहेर आउटपुट द्यायला लावलं आहे, प्रिंटर आउटपुट देतं.
स्पीकर पण आपण एखादा व्हिडिओ ऑडिओ टाकला आहे स्पीकर त्याला वाजवतो, म्हणून ते आहे आउटपुट. आता आपण डिटेल बघूया प्रत्येक 4 गोष्टी. ह्या ज्या 4 गोष्टी होत्या इनपुट, सेंट्रल, मेमरी आणि आउटपुट, त्याला आपण डिटेलमध्ये बघू. इनपुट युनिट, it is part of computer that is used to enter data and instructions from outside world into computer. As we have discussed earlier, I don't think I have to explain it further. Functions of input device: accepts data from the user. ठीक आहे, डेटा यूज केला, ॲक्सेप्ट केला. त्यानंतर कन्वर्ट्स डेटा इंटू मशीन रिडेबल फॉर्म. पाहिलं ना, मी तुम्हाला सांगितलं होतं आपण त्याला कितीही काही द्या, अ ब क ड, तो फक्त 0 आणि 1मध्येच वाचतो. हे बघा, कन्वर्ट्स डेटा इंटू मशीन रिडेबल, त्याला जसं वाचता येतो तो त्या फॉर्मॅटमध्ये त्याला कन्वर्ट करतो, म्हणजे काय, बायनरी कोड. सेंड्स इट टू सेंट्रल प्रोसेसिंग युनिट फॉर प्रोसेसिंग, की बाबा मी याला आपल्या लँग्वेजमध्ये कन्वर्ट केलं आहे, आता तू बघ हा कुठे फिट होतो. व्हिडिओ असेल तर व्हिडिओमध्ये टाक, फाईल असेल तर फाईल्समध्ये टाक. हे काय सगळे इनपुट युनिटचा आपण अभ्यास करत आहोत. पुढे हे सगळे एक्झाम्पल्स आहे, खूप 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 जास्त महत्त्वाचे आहे. खूप सोपा क्वेश्चन येऊ शकतो की विच ऑफ द फॉलोइंग आर इनपुट डिवाइस, आणि आपण खूप सिली मिस्टेक करून येऊ शकतो. म्हणून परीक्षा अजून तुमची 1 महिन्यावरती आहे. आत्ता तुम्ही शांततेत अभ्यास करू शकता, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी पाठ करा. परीक्षा जवळ आल्यानंतर ह्या गोष्टी सगळ्याच सारख्या वाटायला लागतात, अभ्यास होत नाही, म्हणून प्लीज याचा अभ्यास करा. आता इनपुट डिवाइस एक ऑप्टिकल मार्क रीडर OMR पण असू शकतं. आपल्या बऱ्याच एक्झाम UPSC MPSC वगैरे OMR शीटवरती होतात. तिथे आपण गोळे असतात 4, एक गोळा जे आपला आन्सर आहे त्याला काळं करतो. ती जी आन्सर शीट आहे ती वाचणारं उपकरण म्हणजेच ऑप्टिकल मार्क रीडर. त्या शाईमध्ये काही वेगळं नसतं, खासियत असते त्या उपकरणामध्ये, रीडिंग स्पेशालिटी असते त्याला. त्यानंतर दुसरं इनपुट डिवाइस आहे मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रीडर. ह्याला आपण MICR म्हणतो. जर तुम्ही कधी चेकबुक वापरला असेल किंवा तुमच्या घरी कुणाचं बघितलं असेल चेकबुक, त्याच्या बाजूला अशा काळ्या रेषा असतात, त्या रीड कोण करू शकतं, हे MICR. ठीक आहे, म्हणजे आपण इनपुट टाकलं आणि त्यांनी रीड केलं. इनपुट डिवाइस यूज्ड बाय बँक्स, राईट. त्यानंतर आहे बारकोड रीडर. आपण सगळे शॉपिंगला जातो आणि आपण ज्या काही गोष्टी घेतल्या ते असे स्कॅन करतात, ते काही आहे, ते आहे बारकोड रीडर. डिकोड्स बारकोड, हे सगळं काय आहे, इनपुट डिवाइसेस आहेत. त्यानंतर QR म्हणजेच आपण म्हणतो ना QR स्कॅन करा, त्याचा फुल फॉर्मही इथे लक्षात घेऊन घ्या, क्विक रिस्पॉन्स. QR म्हणजे काय, क्विक रिस्पॉन्स. कंटेन्स मॅट्रिक्स ऑफ डॉट्स. प्रत्येकाचा QR वेगळा असतो, असं नाही की आपण सगळे फोनपे वापरतोय तर तुमचा आणि माझा सेम असेल QR, नाही, सगळ्यांचा QR वेगळा असतो. हे जे मॅट्रिक्स असतात ते प्रत्येकाचे वेगवेगळे असतात आणि ते आहे एक इनपुट डिवाइस. त्यानंतर आता कम्प्युटरचे इनपुट डिवाइस कोणते, कीबोर्ड. आय थिंक या लेक्चरमध्ये 10दा तरी आपण बघितलं की कीबोर्ड एक इनपुट डिवाइस आहे. आपण त्याच्यावरती टाईप करतो आणि कम्प्युटर तो डेटा खातो, म्हणजे इनपुट करतो. कॅप्चर्स, हे नाही आहे कॅप्चर्स, लाईव्ह व्हिडिओ नाही. वी राईट ऑर वी टाईप, रॅदर दॅन राईट, आपण इथे टाईप लिहूया. टाईप करून आपण इनपुट टाकतो. त्यानंतर टच स्क्रीन, हा पण इनपुट डिवाइस आहे, हो की नाही. मी इथे आता काही पण टच करू शकते. तुम्ही तुमच्या फोनमध्ये डेटा जेव्हा टाकता तेव्हा स्क्रीनला टच करूनच टाकता, तर टच स्क्रीन जे आहे ते एक डायरेक्ट टच इनपुट आहे. माऊस, ह्याबद्दल पण आपण खूप डिस्कशन केलं की माऊस हे पण एक इनपुट डिवाइस आहे. स्टायलस म्हणजे हे जे माझ्या हातात आहे, किंवा आयपॅड जर तुम्ही वापरत असाल, ते सगळे त्याच्यावरती आपण जे पेन वापरतो ते स्टायलस असतात, ते पण काय झालं, इनपुट डिवाइस झालं. टू स्क्रिबल, स्क्रिबलचा अर्थ लक्षात घ्या, तुम्हाला येऊ शकतो. स्क्रिबल म्हणजे काय, लिहिणं किंवा रेखाटणं, असं सारखं गिरवत राहणं, त्या गोष्टीला स्क्रिबल म्हणतात. जॉयस्टिक ही पण इनपुट डिवाइस आहे. जर तुम्ही कधी लहानपणी व्हिडिओ गेम्स वगैरे खेळले असाल तर जॉयस्टिकचा वापर होतो, ते पण एक इनपुट डिवाइस आहे. टच पॅड
म्हणजे जर का तुम्हाला कम्प्युटर थ्रू लिहायचं असेल, कम्प्युटरवरती तर आपण त्याच्या मॉनिटरवर नाही लिहू शकत, म्हणून एक वेगळं टचपॅड असतं, तर ते किंवा तुमच्या लॅपटॉपच्या पण इथे असतं ना, तुम्ही बोटाने पूर्ण लॅपटॉप यूज करता त्याला टचपॅड म्हणतात, ते पण इनपुट डिवाईस आहे. आणि मायक्रोफोन, स्पीकर नाही म्हणते मी इथे, मायक्रोफोन हे काय आहेत, इनपुट डिव्हायसेस आहेत. आता आपण इथे बघितलं होतं इनपुट डिव्हाइस, CPU, मेमरी युनिट आणि आउटपुट डिव्हाइस. आपण याच्यातलं इनपुट डिव्हाइस कवर केलं. आता आपण जातो आहे आउटपुट डिव्हाइसेसकडे. ओके, आउटपुट डिव्हाइस इज फायनल रिझल्ट दॅट द कम्प्युटर गिव्स आफ्टर प्रोसेसिंग द इनपुट डेटा. ठीक आहे, हे कळलंच असेल तुम्हाला. म्हणजे आपण इनपुट देतो, ते प्रोसेस करतं आणि आउटपुट देतं. समजा तुम्ही 2+2 टाईप केलं आहे, हे इनपुट आहे. कम्प्युटर कॅल्क्युलेट करतं त्याला आणि लगेच आन्सर देतं 4. हे झालं आउटपुट. आउटपुट डिव्हाइसेस कोणते आहेत याच्यावरती क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे. तुम्हाला ते आउटपुट डिव्हाइसेस एखादं ऑप्शन देऊन टाकू शकतील आणि इनपुट डिव्हाइस कोणतं आहे असं क्वेश्चन विचारू शकतील, म्हणून तुम्ही नीट अभ्यास करायचा. मॉनिटर जे आहे ते आउटपुट आहे का, कारण की आपण जे काही कम्प्युटरला मागतो आहे ॲज अ डिमांड ते कुठे दिसतं आपल्याला, मॉनिटरवरती. तुम्ही फोन वापरत आहात त्याच्यावरती तुम्हाला जे काही पाहिजे आहे ते कुठे दिसतं, तुमच्या स्क्रीनवरती. स्क्रीन इज ॲन आउटपुट डिव्हाइस, मॉनिटर इज ॲन आउटपुट डिव्हाइस. डिस्प्लेज टेक्स्ट, इमेज, व्हिडिओज. आणि हां, हे एक लक्षात ठेवा की मॉनिटरला व्हिज्युअल डिस्प्ले युनिट असं पण म्हणतात. कधी जसं तुम्हाला आलं होतं की काऊ कोणता आवाज करतं वगैरे असं, तसं त्या प्रकारे तुम्हाला येऊ शकतं की मॉनिटर इज ऑल्सो कॉल्ड ॲज, तर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्हिज्युअल डिस्प्ले युनिट. त्यानंतर दुसरं आउटपुट युनिट आहे प्रिंटर. त्याच्याबद्दल मला तुम्हाला सांगायची गरज नाही आहे, प्रिंटर काय आहे. स्पीकर एक आउटपुट डिव्हाइस आहे. प्रोजेक्टर म्हणजे जर माहिती नसेल तर सांगते, आपण मूवी बघतो तेव्हा मागून एक असा रे ऑफ लाईट येत असतो, तर तो रे ऑफ लाईट नसून ती फिल्म असते जी आपल्याला समोर दिसते आणि ते असतं प्रोजेक्टर्स. ते झालं थिएटरमधलं, पण आजकाल घरी पण प्रोजेक्टर्स आणतात आणि आपण व्हाईट जी वॉल असते त्याच्यावरती जे काही व्हिडिओज आहेत ते बघू शकतो. तर प्रोजेक्टर पण एक आउटपुट डिव्हाइस झालं. प्लॉटर जे आहे ते ग्राफिक्स असतं, डॉट मॅट्रिक्स वगैरे तिथे यूज होतं. प्लॉटर पण एक आउटपुट डिव्हाइस आहे. हेडफोन्स तुम्ही फोनमध्ये लावता आणि मग ते तुम्हाला गाण्याच्या रूपामध्ये आउटपुट म्हणून साऊंड देतं. LED डिस्प्ले बोर्ड हा जो आपण ज्याच्यावरती शिक्षण घेत आहोत हा पण एक आउटपुट डिव्हाइस आहे. ब्रेल रीडिंग ही काय आहे हे खूप महत्त्वाचं आहे. जे अंध लोक असतात त्यांना वाचण्यासाठी त्यांची वेगळी भाषा असते, तर ती बोटांनी वाचली जाते, त्या गोष्टीला आपण ब्रेल लिपी पण म्हणतो. ते पण एक आउटपुट डिव्हाइस आहे. स्मार्ट वॉच डिस्प्ले, जर तुम्ही ॲपलचा किंवा ते कोणते सगळे स्मार्ट वॉचेस आहेत ना, ते पण काय आहे, आउटपुट डिव्हाइसेस आहे. टच इनेबल्ड डिस्प्ले म्हणजे हा जो आहे हा टच इनेबल्ड डिस्प्ले आहे, तर हा एक आउटपुट डिव्हाइस आहे. तुम्हाला ऑप्शनमध्ये कन्फ्यूज करण्यासाठी याच्यातलं एखादं जम्बलिंग करून कोणतंही इनपुटमध्ये देऊ शकतात किंवा इनपुटचं आउटपुटमध्ये देऊ शकतात. एक्झाम्पलमध्ये अशा छोट्याच आणि सिली मिस्टेक होतात, म्हणून तुम्ही हे आत्ताच नीट पाठ करत चला. आता आपलं कम्प्युटरबद्दलचं सगळ्या गोष्टी झाल्या, कम्प्युटरमध्ये काय असतं काय नसतं सगळं झालं. सगळ्यात महत्त्वाचं आता आपण मेमरीकडे वळूया. म्हणजे कम्प्युटर ज्या गोष्टीसाठी नावाजला आहे किंवा बाबा त्याच्यामध्ये खूप मेमरी साठवायची क्षमता आहे, एक की फीचर आहे, त्या गोष्टीकडे आपण वळूया. तर बघा, कम्प्युटरमध्ये बेसिकली 3 प्रकारच्या मेमरी असतात आणि ह्याच्यामधनंच तुम्हाला 2020च्या पेपरमध्ये एक क्वेश्चन आला होता आणि काल जो आपण डिस्कस केला 2023चा सरांनी, तर त्याच्यामधला पण क्वेश्चन इथून आलेला आहे, तुम्हाला कळेल. सगळ्यात पहिली असते ती ही कॅच मेमरी असते. ठीक आहे, तर ही खूप फास्ट असते, स्मॉल असते आणि ही CPU एकदम जवळ असते. आणि काय असते ती म्हणजे बाबा, तुम्ही जर का रोज गुगलमध्ये जाऊन तुम्ही रोज समजा बॉम्बे हायकोर्ट क्लर्क असं सर्च करत आहात, तर ही जी कॅच मेमरी असते ना ती लक्षात ठेवते की बाबा
हा विद्यार्थी जो आहे किंवा हा फोन यूजर जो आहे तो फ्रिक्वेंटली हा डेटा आपल्याला मागत आहे, म्हणून तो त्याच्या मेमरीमध्ये, टेम्पररी मेमरीमध्ये ती गोष्ट ठेवतो. म्हणून आपण नेहमी म्हणतो की बाबा तुमचे कॅच जे आहेत त्याला अजून काय चॅश पण म्हणतात वाटतं. तर ही आहे ती फर्स्ट मेमरी आहे. इट ॲक्ट्स ॲज बफर बिटवीन CPU अँड रॅम. हे बघा, हे CPU आणि हे मेन मेमरीमध्ये असतं रॅम आणि रॉम. तर तो इथे बफर म्हणून काम करतो. म्हणजे CPU काय, तुमची नेहमीची तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवण्याची परमनंट मेमरी, आणि मेन मेमरी म्हणजे रॅम जी की असते टेम्पररी मेमरी, त्याच्याहूनही टेम्पररी असते ही कॅश मेमरी. तर ही ह्या दोघांच्या मध्ये असते, बफर म्हणून काम करते. इट रिड्युसेस द टाईम टू ॲक्सेस डेटा. का बरं रिड्यूस करते? कारण त्यांनी ऑलरेडी लक्षात ठेवलं आहे की हा व्यक्ती जेव्हा येतो या साईटवरती तेव्हा काय सर्च करतो. समजा तुम्ही ब्लिंकिट यूज करत असाल आणि तुम्ही रोज दूध मागवताय ब्लिंकिटवरनं, तर ही कॅश मेमरी जी आहे त्या ॲप्लिकेशनची ती लक्षात ठेवते की ह्या यूजरची डिमांड काय आहे आणि बरोबर तुम्हाला तीच गोष्ट टॉपवरती दाखवतं. ती कॅश मेमरी असते. लिमिटेड साईजमध्ये असते, कारण की ते खूप सगळे नाही, तुमचे फ्रिक्वेंट नाही, पण तुम्ही काय मेजरली यूज करत आहात ह्या गोष्टी ती लक्षात ठेवते, म्हणून लिमिटेड साईजमध्ये असते. GB आणि TBमध्ये ती मेमरी लक्षात ठेवू शकत नाही, KB MBपर्यंतच ठेवते. आता प्रायमरी मेमरी, याच्यावरतीच मागच्या वर्षी म्हणजे 23मध्ये तुम्हाला क्वेश्चन आला होता. आता काय आधी बघूया आपण. इट इज कम्प्युटर्स मेन मेमरी. म्हणजे प्रायमरी मेमरीला मेन मेमरी पण आपण म्हणतो. यूज्ड फॉर स्टोरिंग डेटा अँड इन्स्ट्रक्शन्स करंटली इन यूज. आत्ता काय होत आहे, याचे 2 टाईप आहेत. पहिला आहे रॅम. याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा. मागच्या वेळेस तुम्हाला रॅम रॉम कशाचा प्रकारे आला होता, ह्या वेळेस येऊ शकतं की याचे फुल फॉर्म काय आहेत. तर रॅम आहे रँडम ॲक्सेस मेमरी. ही काय असते, टेम्पररी असते. म्हणजे तुम्ही आत्ता कम्प्युटर वापरत आहात. आत्ता बघा, जेव्हा आपली लाईट गेली होती लेक्चरच्या आधी तेव्हा मी इथे लिहिलं होतं इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक, पण जशी लाईट गेली, जसं स्विच ऑफ झालं आपलं हे डिव्हाइस, तसं ते लिहिलेलं सगळं मिटून गेलं. का? कारण की ते फक्त रॅम मेमरीमध्ये होतं. ते CPUमध्ये ही स्लाईड म्हणजे ही PPT गेली का? ही नाही गेली, पण ते लिहिलेलं गेलं. का? कारण की ते कम्प्युटरच्या मेन म्हणजे CPUमध्ये ते सेव्ड नव्हतं. रॅम ही टेम्पररी असते, वोलाटाईल असते, लगेच ती क्लिअर होऊन जाते. ठीक आहे. डेटा इज लॉस्ट वेन पॉवर इज ऑफ. कळालं? त्यानंतर यूज्ड वाईल रनिंग ॲप्स. रॅम आय थिंक इज क्लिअर. नाव वी विल मूव्ह टुवर्ड्स रॉम. हे 3 नाही आहे, हे 2 आहे आणि हा दुसरा टाईप आहे. हा पहिला टाईप आहे रॅम, दुसरा टाईप आहे रॉम. त्याचा फुल फॉर्म आहे रीड ओनली मेमरी. ही परमनंट असते आणि नॉन वोलाटाईल असते. स्टोर्स बूटिंग इन्स्ट्रक्शन. बूटिंग म्हणजे काय, जेव्हा कधी तुमचा कम्प्युटर हा नव्याने त्याला अपडेट होतो तेव्हा तो स्वतःला बूट करतो, आणि बूट करत असताना आपला डेटा जो आहे तो लॉस व्हावा नाही म्हणून रॉम जो आहे तो वर्क करत असतो, आणि बूटिंगमध्ये आपला डेटा लॉस होत नाही. कॅनॉट बी चेंज्ड इझिली. जसा रॅम आहे तितका हा वोलाटाईल नाही आहे. सेकंडरी मेमरी बघूया आपण. म्हणजे आपण आधी कॅश बघितली, मग प्रायमरी बघितली, प्रायमरीलाच आपण मेन मेमरी पण म्हणतो, आणि फायनली आता आपण बघत आहोत सेकंडरी मेमरी. इट इज ऑल्सो नोन ॲज एक्सटर्नल मेमरी ऑर नॉन वोलाटाईल मेमरी. एक्सटर्नल का म्हणतो आपण त्याला? कारण की एक्सटर्नल गोष्टी म्हणजे हार्डवेअर थ्रू असते ती मेमरी. यूज्ड फॉर लाँग टर्म स्टोरेज. जर मला तुम्हाला स्टोरेज म्हणजे मेमरी वाईज सांगायचं आहे की कोणती जास्त मेमरी स्ट्रॉंग आहे, तर अशी सिक्वेन्स जाईल त्याची. कॅश मेमरी, त्यानंतर प्रायमरी मेमरी आणि त्यानंतर सेकंडरी मेमरी. म्हणजे सेकंडरी मेमरी खूप स्ट्रॉंग असते, इझिली आपण त्याला वाईप आऊट करू नाही शकत, जसं की आपण कॅश मेमरीला करू शकतो. त्याच्याहून कमी वोलाटाईल प्रायमरी मेमरी असते, आणि सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट नॉन वोलाटाईल ही सेकंडरी मेमरी असते. टाईप्स काय सेकंडरी मेमरीचे? हार्ड डिस्क. हार्ड डिस्क ड्राईव्ह म्हणजे जेव्हा आपण कम्प्युटर घेतो किंवा डेस्कटॉप घेतो तेव्हा आपण म्हणतो ना, मला 1 TBचा पाहिजे, इतक्या TBचा पाहिजे, तर ते कशावरनं म्हणतो? त्याच्या हार्ड डिस्कची कॅपॅसिटी तेवढी असते.
दुसरं आहे सॉलिड स्टेट ड्राईव्ह. ही एक नवीन डेव्हलपमेंट आहे. सॉलिड स्टेट ड्राईव्ह जी असते ती खूप फास्ट वर्क करते कंपेअर्ड टू HDD. आणि कंपेअर्ड टू HDD एखाद्या कम्प्युटरमध्ये HDD जर 1 TBचं असेल तर HDD नेहमी त्याच्यापेक्षा कमी असतं. त्या हिशोबानेच कम्प्युटर मग एफिशियंटली वर्क करतं. त्यानंतर पेनड्राईव्ह आणि USB. पेनड्राईव्हमध्ये जर तुम्ही काही टाकलं, मित्राकडनं काही नोट्स घेतले, तर ते इझिली वाईपआउट होत नाही जसं की रॅम रॉममध्ये होतं. CD, DVD, मेमरी कार्ड हे सगळे सेकंडरी मेमरीचे प्रकार आहेत. 3 मेमरी आपण पाहिल्या, कॅश, प्रायमरी आणि सेकंडरी. आता आपण एकदा फास्टमध्ये त्याची रिव्हिजन करूया. समरी ऑफ कम्प्युटर मेमरी. जर स्पीड वाईज सांगायचं असेल मला तर कॅश मेमरी फास्टेस्ट आहे, प्रायमरी मेमरी फक्त फास्ट आहे आणि सेकंडरी मेमरी स्लोवेस्ट आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला कधी काही सर्च करायचं असतं कम्प्युटरमध्ये तेव्हा तुम्ही हार्ड डिस्कवरती किंवा SSDवरती सर्च करता. म्हणून जेव्हा आपण सर्चमध्ये जातो आणि तिथे आपण काहीतरी टाकलं बॉम्बे हायकोर्ट तर खूप वेळ सर्चिंग असं येत राहतं. का? कारण की ती सेकंडरी मेमरी आहे आणि ती खूप स्लो वागते. साईजनुसार जर आपल्याला रिव्हिजन करायची आहे तर मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही फ्रिक्वेंटली ज्या गोष्टी यूज करता कॅश मेमरी त्याला लक्षात ठेवते, पण ती खूप सगळ्या तुम्ही कोणत्या गोष्टी वापरत आहात सगळ्या गोष्टी नाही लक्षात ठेवत, म्हणून ती KB MBमध्ये असते, TBमध्ये कधीच नसते. सांगायचं तात्पर्य तुम्हाला MCQ येऊ शकतो की कॅश मेमरी इज ऑलवेज calculated or cache memory conserves data in TB फॉर्मॅट. लगेच ते ऑप्शन रॉंग म्हणून पुढे जायचं, कारण की ते फक्त स्मॉल KB आणि खूप हार्डली MBपर्यंत जातं, नाही तर KBमध्ये ते डेटा लक्षात ठेवतं. प्रायमरी मेमरी जी आहे रॅम रॉम ते MB to GB जसं तुम्ही म्हणता ना माझ्या कम्प्युटरचं रॅम जे आहे ते 8 GB आहे, तर त्यामुळे ते GB जातं. आणि सेकंडरी मेमरी तर अनलिमिटेड आहे. तुम्ही जितकी मोठी हार्ड डिस्क घ्याल, तुम्ही जितक्या मोठ्या स्टोरेजचा पेनड्राईव्ह घ्याल तितकी मोठी तुमची सेकंडरी मेमरी असू शकते. कॉस्ट इफेक्टिव्ह बघायचं आहे तर कॅश मेमरी सगळ्यात कॉस्ट इफेक्टिव्ह आहे आणि ही जी आहे ती म्हणजे कॉस्ट इफेक्टिव्ह म्हणजे कॅश मेमरी सगळ्यात महाग आहे तर सेकंडरी मेमरी ही सगळ्यात स्वस्त आहे. वोलाटाईल कॅश मेमरी खूप वोलाटाईल आहे. रॅम आणि रॉम 50-50 आहेत वोलाटाईल, पण सेकंडरी मेमरी हार्ड डिस्क इझिली उडून नाही जात. हार्ड डिस्कमधला डेटा SSDमधला इझिली जात नाही. पेनड्राईव्ह वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नॉन वोलाटाईल आहेत. यूसेज CPU ॲक्सेससाठी असतो कॅशचा किंवा कम्प्युटर फोनवरती तुम्ही वापरत असाल तर त्याच्यासाठी. रॅम रॉम प्रोग्राम रनिंगसाठी आहे. आणि सेकंडरी मेमरी परमनंट म्हणजे तुम्ही कधी असं नाही म्हणणार की माझा सगळा डेटा कम्प्युटरच्या रॅममध्ये स्टोर्ड आहे, नाही, तो हार्ड डिस्कमध्ये असतो, म्हणून ही परमनंट स्टोरेजची जागा असते. सेकंडरी मेमरी इज परमनंट स्टोरेज. प्रायमरी मेमरी इज यूज्ड ओनली वाईल वी आर रनिंग ॲप्स. ओके, आता आजच्या लास्ट टॉपिककडे वळूया. आपण पूर्ण कम्प्युटरच बघत आहोत, तर कम्प्युटरला पोर्ट्स असतात वेगवेगळे. पोर्ट्सवरती मला एक क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे, म्हणून कोणते प्रकारचे पोर्ट्स असतात त्याचा आपण एकदा अभ्यास करू. USB पोर्ट सगळ्यात इझी आहे, सगळ्यांना माहिती आहे. याचं प्लीज तुम्ही शॉर्ट फॉर्म जो आहे त्याला फुल फॉर्ममध्ये लक्षात ठेवा. युनिव्हर्सल सिरियल बस. सर्विस नाही आहे, काही नाही. युनिव्हर्सल का? प्रत्येका लॅपटॉपला, प्रत्येका फोनला, सगळ्या गोष्टीला USB पोर्ट दिलेलं असतं. इट कनेक्ट्स पेनड्राईव्स, कीबोर्ड्स एक्सेट्रा. मोस्ट कॉमन पोर्ट प्लग अँड प्ले. HDMI जे असतं ते व्हिडिओ ऑडिओ म्हणजे हे जास्त करून TVमध्ये असतं. कधी तुम्ही बघत असाल की TVमध्ये HDMI इज कनेक्टेड ऑर नॉट असं लिहून येतं, कारण की ते HDMI पोर्ट यूज्ड फॉर TVज, प्रोजेक्टर्स अँड मॉनिटर्स. व्हिडिओ ऑडिओसाठी असतं ते. VGA पोर्ट जे असतं व्हिडिओ ग्राफिक्स, हे जे असतं हे जे प्रोग्रामिंगवाले लोक असतात त्यांना यूज होतं, व्हिडिओ ग्राफिक्ससाठी असतं. इथरनेटवरती मला क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे, इथरनेट पोर्ट इज यूज्ड फॉर असा क्वेश्चन येऊ शकतो. तर जेव्हा तुमच्या डेस्कटॉपला तुम्हाला
इंटरनेटशी वायफायशी कनेक्ट करायचं असेल तेव्हा तुम्ही इथरनेट लावता, किंवा तुम्हाला कोणत्याही प्रकारची कनेक्टिव्हिटी पाहिजे असेल, जसं की टेलिफोनिक जरी तुम्हाला कनेक्टिव्हिटी पाहिजे असेल तर तुम्ही इथरनेटचा डेस्कटॉपला, बाकी कशाला फोनला वगैरे इथरनेट नसतं, फक्त पर्सनल कम्प्युटरला असतं, किंवा कधी कधी आधी असायचं लॅपटॉप्सला पण असतं. पॅरलल पोर्ट हे आता नाही आहे, आधी वापरायचे पॅरलल पोर्ट आणि सिरियल पोर्ट. त्याच्यावरती ना असे 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 डॉट्स असतात. तुम्ही जर लहानपणी बघितलं असेल तर तुम्हाला आठवेल. हे असे डॉट्स असतात आणि ते डेटा इनपुट आउटपुट करायचं. ठीक आहे, हे आहेत. हा फोटो मला असं वाटतं क्लिअर नाही आहे वाटतं, तुम्ही फक्त हे चित्र बघून घ्या. हे असं जे असतं हे इथरनेट असतं. हे जे आत्ता मी सांगितलं ना पॅरलल आणि सिरियल, हे असे असायचे. ठीक आहे, ओके. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण कम्प्युटरची डेफिनेशन बघितली, कम्प्युटर कशा कोणत्या गोष्टींनी ऑर्गनायझेशन काय आहे कम्प्युटरचं ते बघितलं. त्यानंतर हिस्ट्री बघितली की बाबा कॅल्क्युलेटरपासून आजच्या पर्सनल कम्प्युटरपर्यंत किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सपर्यंत कशी आपली डेव्हलपमेंट झाली. इव्होल्युशन पाहिलं, फादर बघितले, चार्ल्स बॅबेज जे आहेत ते फादर आहेत कम्प्युटरचे. त्यानंतर आपण पूर्ण कम्प्युटर इनपुटपासून प्रोसेसिंगपासून त्यानंतर आउटपुटपर्यंत सगळ्या गोष्टी शिकलो. त्याच्याबद्दलच्या डेफिनेशन्स आणि एक्झाम्पल्स ह्या पण आपण बघितल्या. आणि फायनली आपण टाईप्स ऑफ मेमरीज पाहिल्या की बाबा ह्या 3 प्रकारच्या मेमरीज असतात. आणि कम्प्युटरमध्ये उरलेला भाग म्हणजे आपण पोर्ट्स, त्याचा पण अभ्यास केला. उद्या आपण कीबोर्ड, माऊस हे करून पुढच्या टॉपिकवरती वळूया. कम्प्युटरपासून थोडं पुढे जाऊया आपण आणि पुढचा टॉपिक उद्या कवर होईल. ठीक आहे, आजचं लेक्चर जे झालेलं आहे त्याचं तुम्ही प्लीज नोट्स जे आहे त्याचा भरपूर उपयोग घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे MCQ सोडवा. मी जी तुम्हाला डायरी सांगितली होती ती मेंटेन करा. आता तुम्ही लिहा लेक्चर 1 काय झालं, बेसिक्स ऑफ कम्प्युटर असं लिहा. आता तिथे बेसिक्स ऑफ कम्प्युटर. किती MCQ दिले आहेत मी तुम्हाला? 20. मला किती बरोबर आले? 10. ठीक आहे, आज हे. उद्या हे नका लिहू, हे कट करूया. एक सेकंड. हां, ठीक आहे. उद्या आपण काय करू, पुढचं घेऊ. तर इथे 2 लिहायचं, हे करायचं. 20 MCQ मिळाले तुम्हाला, याच्यामध्ये 5च बरोबर आले. परवा तुम्हाला 3च बरोबर आले आणि त्यानंतर चौथ्या लेक्चरमध्ये समजा 18 बरोबर आले. तर तुम्ही ही झाली तुमची लेवल 1. आता तुम्ही लेवल 2साठी काय करायचं, मला हा टॉपिक नाही शिकायचा आहे. ठीक आहे, असं कळून घ्यायचं. हे 3 टॉपिक मला शिकायचे आहेत. लेवल 2मध्ये तुम्ही फक्त वीक टॉपिकच आम्हाला मागणार आहात. सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून फायदा नसतो. स्ट्रॅटेजिकली आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, तर ह्या डायरीमध्ये आज MCQमध्ये किती बरोबर किती रॉंग आले ते लिहा तुम्ही. आणि आपण भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. शेड्यूल पण तुम्हाला आपल्या प्रायव्हेट चॅनलवरती कळेल. काही डाऊट असला तर तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे, थँक्यू सो मच.